उदय सरोदे. महाराष्ट्राचे मी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित झालो. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या नेत्याला चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्व समस्यांची जाण होती, असा जाण असणारा आणि विशेषतः आपल्या परिसरातील पुणे जिल्ह्यातील असा असणारा हा नेते येतील जातील, परंतु अजितदादा पवार यांचं कर्तृत्व एवढं मोठं होतं की त्यांच्या जाण्यानं जी काही उणीव आज आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे ती खरोखर कधीही भरून न निघणारी आहे. शिरूरकरांच्या दृष्टीनं जर दादांनी जी काही विकासाची कामं केली, ती विकासाची कामं तर खरं तर आज दादांची स्मारक म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. म्हणजे मग नगरपालिकेची इमारत असेल, प्रशासकीय इमारत असेल, ही सगळी जी काही कामं आहेत ही दादांनी केलेली जी कामं आहेत ही खऱ्या अर्थानं त्यांची स्मारक म्हणून आज आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. खरं तर राजकारणामध्ये वेळ पाळणं, खरं बोलणं हा एक प्रकारचा गुण दुर्मिळ होत चालला असताना दादांच्या बाबतीमध्ये मात्र जे खरं आहे तेच बोलणार, जे काम करायचं आहे तेच करणार आणि वेळेच्या आधी पोहोचणारा, पहाटे लवकर उठणारा, हे सगळे जे गुण आहेत खरं तर अजितदादांचा वारसा चालवण्यासाठी खरं तर त्यांच्या जाण्यानंतर आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही वाढलेली आहे. कारण दादांसारखा काम करणारा, कामाला प्राधान्य देणारा आणि विचारातून आणि कृतीतून एक असणारा असं नेतृत्व समाजकारणात, राजकारणात विरळ होत असताना दादांचं जाणं हे खरं तर खूप मोठं नुकसान आहे. हे नुकसान भरून काढण्याची ताकद परमेश्वरांनी द्यावी. मी शिरूर शहर आमच्या मराठी पत्रकार संघाच्या वतीनं, त्याचबरोबर घोडनदी सकल मराठा समाज संघ यांच्या वतीनं, त्याचबरोबर त्या अंमलदाराच्या नोरा महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीनं या ठिकाणी दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. ओम शांती.